हाय हॅलो नमस्कार, निष्ठाज ऑल इन वन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। कसे आज सगळे? मस्त मजेत ना? तर आज सुद्धा आम्ही निघालोय गणपतीची शॉपिंग करण्यासाठी। तर साड्या घ्यायच्या आहेत गौराईसाठी आणि बाकीचं छोटं मोठं साहित्य आहेच, खायचं साहित्य सुद्धा घ्यायचं आहे। चला तर मग तुम्ही पण येताय ना शॉपिंगला आमच्या सोबत? तर मीनाक्षी टेक्सटाईल मधूनच साड्या घेणार आहोत नेहमीप्रमाणे। तर तुम्हाला तिथे जाण्यासाठीचा रस्ता सांगते। तर हा आहे मुलुंड चेक नाका आणि मुलुंड चेक नाक्याच्या इथून आपण मुलुंड साईडला जायला निघालो। तर दोन रोड येतात, एक उपाध्याय मार्ग म्हणजे डम्पिंग रोड आणि एक बस डेपोचा रोड आहे। तर त्या बस डेपोच्या रोड वरूनच सरळ सरळ आपल्याला थोडं पुढे गेलं 2 मिनिटाच्या अंतरावरती की एक राईट टर्न येतो। तर तिथे आपल्याला जुना मुलुंड साठी एंटर करायचं आहे आणि तिथे शांती इंडस्ट्रियल इस्टेट आहे। तर त्या रोडचं नाव SN रोड आहे। तर इथून आपण आतमध्ये गेलो की 2 मिनिटाच्या अंतरावरतीच शांती इंडस्ट्रियल इस्टेट आहे आणि गेट नंबर 1 गेट नंबर 2 असे गेट आहेत। तर गेट कुठल्याही गेटवरून एंट्री केली तरी पण आपण मीनाक्षी टेक्सटाईल मध्ये पोहोचू शकतो। तर गेट नंबर 2 वरून जवळ पडतं। तर गेट नंबर 2 च्या आतमध्ये गेल्यानंतर उजव्या साईडलाच मीनाक्षी टेक्सटाईलचं गोडाऊन असलेली बिल्डिंग आहे। चला तर मग ते पण तुम्हाला दाखवते, परत एकदा नवीन व्ह्यूअर्सला दाखवते। आता शांती इंडस्ट्रियल इस्टेटच्या इथे आणि खालती पार्किंगची पण सुविधा आहे आणि इथे हे आईस्क्रीमचं दुकान खूप वर्ष झालं आहे, खूप जुनं आहे। हाय करा दोघांनी, बाय केला। फर्स्ट टाइम आपण इथे लिफ्टने आलो असू ना? थांबा, मॅडम हॅलो। पहिल्या महिन्यासाठी आपण लिफ्टने आलो ना? पेंटिंगचं काम चालू आहे तिथे, दिवाळीच्या आधीच काम चालू केलं। अरे इथे पण चालू आहे, कसं जाणार? बंद बिंद नाही आहेत ना शॉप? इथे सगळे असे गोडाऊन्स आहेत, गाड्या आहेत, सगळे मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहेत वेगवेगळे, ऑफिसेस वगैरे पण आहे तिथे। आणि हे स्वस्तिक नाईटी स्टुडिओ दिसतोय, ते पण त्यांचंच आहे, मीनाक्षीवाल्यांचं। तर हे 136 आणि 137 मीनाक्षी टेक्सटाईल। बरंचसं सांगितलं मी व्हिडिओमध्ये तुम्हाला। 10 to 8:30 मोबाईल नंबर आहे। तर मीनाक्षीच्या दुकानात आतमध्ये आलेलो आहोत आणि दादांना फक्त रेंज सांगायची असते, आपली काय रेंज आहे आणि किती रेंजच्या साड्या आपल्याला हव्यात आणि कशा हव्यात, काठापदराच्या हव्यात, सिल्कमध्ये हव्यात, कशा हव्यात, तर ते त्याप्रमाणे काढून देतात आपल्याला आणि वेगवेगळे पॅटर्न वगैरे डिझाईन्स वगैरे दाखवतात। तर बरेच साड्या दाखवल्या दादांनी। तर ही मुनिया पैठणीचा पॅटर्न मला आवडला आणि काहीतरी वेगळं होतं। दरवर्षी आम्ही काठापदराच्या घेतोच, पण त्यातल्या त्यात वेगवेगळा पॅटर्न मी घेण्याचा ट्राय करते। तर बऱ्याच साड्या दाखवल्या होत्या, तो तुम्हाला पण दाखवून देते कोणत्या कोणत्या साड्या दाखवल्यात त्या। आणि गौराई कसं डार्क कलरच्या साड्या खूप उठून दिसतात, छान दिसतात, एकदम डार्क ब्लू, ग्रीन किंवा रेड वगैरे अशा डार्क साड्या खूप छान दिसतात गौराईंसाठी। तर एक साडी तर मला खूप आवडली होती, तर त्याची सेम म्हणून दुसऱ्या डिझाईनची आम्ही दुसऱ्या पॅटर्नमध्ये साडी घेतली आहे डार्क कलरमध्ये। त्या साड्या तुम्हाला गौराईंच्या दिवशी तुम्हाला त्या बघायला मिळतील। तर नक्की त्यासाठी निष्ठाज ऑल इन वन चॅनलला सबस्क्राईब करा। तर शांती इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये येण्याचे 2 रस्ते आहेत, एक डम्पिंग रोड वरून सुटतो आणि एक ह्या साईडला बस डेपोच्या इथून सुटतो। तर दोन्ही रस्त्याने तुम्ही येऊ शकता। तर जिथून आम्ही आलो आहोत मुक्तेश्वर मंदिर, महादेव मंदिर आहे, त्याच्या पुढेच होलसेलचं तुम्हाला प्लेट्स हवे असतील, द्रोण हवे असतील, चमचे हवे असतील, तर तिथे गणपती डेकोरेशनचं पण साहित्य मिळतं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पिशव्या पण मिळतात, म्हणजे गार्बेज बॅग असू दे किंवा तुम्हाला काही पॅक करून त्याच्यामध्ये द्यायचं असेल, दिवाळीचा फराळ असू दे किंवा दिवाळीचा खाऊ असू दे किंवा गणपतीमध्ये पण आपण प्रसाद वगैरे पॅक करून देतो। तर तसं सगळ्या प्रकारच्या पिशव्या तुम्हाला तिथे मिळतील आणि ते पण होलसेल रेटमध्ये। तर मला पण छोट्या पिशव्या बघायच्या होत्या आणि गार्बेज बॅग बघायच्या होत्या म्हणून आलो आहोत। हे 80 रुपयाला आहे। हे 80 रुपयाला। आपल्या प्लास्टिकच्या छोट्या भाजीच्या पिशव्या असतात त्याच आहेत ना? कितीला आहे? 80 रुपयाला किती आहेत? हां 80 पीस, 400 पीस 80 रुपयाला आहे। चांगला आहे। हा 65 रुपयाला। हे 65 रुपयाला। ह्याच्यामध्ये काय फरक आहे? 300 पीस आहे।
320 कलर मध्ये बघा फरक आहे बघा. ठीक आहे. आओ बंडल आएगा बेने का कितीला? 120 रुपये का आएगा. छोटी साईज पाहिजे फक्त, कारण की रोजच्या रोज कचरा जातो ना म्हणून. तर गार्बेज बॅग घेतलेला आहे तिथून आणि पिशव्या दुसऱ्या पण घेतलेल्या आहे तिथून. आणि इथे बाकीचं साहित्य पण मिळतं, म्हणजे प्लास्टिकचे चमचे वगैरे आपल्याला जे कॅटरिंगमध्ये यूज होतात तर ते इथून होलसेलमध्ये घेऊन जाऊ शकता. टिश्यू पेपर वगैरे सुद्धा इथे मिळतात. तर बाकी डिटेल तुम्हाला नंतर मी सांगेलच ह्या दुकानाची, नक्की डिस्क्रिप्शन चेक करा. तर इथून साहित्य घेऊन झालं आहे आमचं आणि आता आम्ही चाललो आहे आमच्या पुढच्या शॉपिंगला. आणि ही सगळी आज शॉपिंग जी केली आहे आम्ही ती सगळी मुलुंडमध्येच केली आहे. तर सगळ्यांचे डिस्क्रिप्शनमध्ये मी नक्की ॲड्रेस वगैरे सगळं देईल. तर गौरी बसल्यानंतर त्यांच्यासमोर ठेवण्यासाठी खाऊ घ्यायचा होता, तर बराचसा खाऊ लागतो. तर आम्ही इथे मुलुंडलाच गणेश गावडे रोडच्या इथे आलो आहोत. नेहमीचंच दुकान आहे, फिक्स दुकान, साई श्रद्धा फरसान मार्टमध्ये. तर इथे भरपूर गर्दी असते आणि चांगल्या क्वालिटीचं फरसाण वगैरे सगळं मिळतं तुम्हाला इथे. पाणीपुरीच्या पुऱ्या, फरसाण, वेगवेगळ्या प्रकारचे चिवडे, भाकरवडी वगैरे सगळंच, म्हणजे फरसान मार्टमध्ये जे जे काही मिळतं ते सगळं तुम्हाला इथे मिळतं. कुरमुरे वगैरेचे पण पॅकेट्स वगैरे मिळतात. तर इथून आम्ही नेहमी घेतो फरसाण आणि क्वालिटी वगैरे पण खूप छान असते आणि बरीचशी गर्दी असते इथे. आणि भाकरवडीचं पॅकेट दिलं. भाकरवडीचं पॅकेट अजून काय? वो ग्रीन बूंदी वाला चिवड़ा रहता है ना, वो कौन का? वो चिवड़ा. और क्या नया आइटम आया है? अजून काय आहे नवीन काय आहे? दाल पकवान वगैरह, जोराफरी, बिंगो होता ना, जूस. तर यांच्याकडे वेगवेगळे रोज नवीन नवीन आयटम सुद्धा येत असतात आणि प्रत्येकाचे रेट असे रिजनेबल असतात. छोटं जे पॅकेट असतं ते 30 रुपीज वगैरे पासून स्टार्ट होतं. तर रिजनेबल पण असतं आणि क्वालिटी पण खूप छान असते, म्हणूनच इथे गर्दी असते भरपूर. तर सगळं खायचं साहित्य वगैरे सगळं घेऊन झालेलं आहे आणि फायनली सगळं आमचं शॉपिंग झालेली आहे. आणि बाकी लास्ट सगळ्यात आम्ही फ्रूट्स घेतलेले आहेत आणि मग निघालेलो आहे घरी जायला. तर आजचा हा व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा काय वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर निष्ठाज ऑल इन वन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.